नमस्कार, जस्ट लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद, आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज। हे आहे आधार सेंटर। या ठिकाणी ही जी गर्दी पाहतोय आपण, आधार कार्ड साठी उभी राहिलेली ही गर्दी। कशा पद्धतीचं या ठिकाणी आधार कार्डचं कार्य चालतं हे आपण आता जाणून घेऊया। हे आहे तहसील कार्यालय अहिल्यानगर, इथलं हे आधार केंद्र, आधार एनरोलमेंट सेंटर। विषय असा आहे की या ठिकाणी हे जे आधार कार्ड काढण्यासाठी ही जी नागरिकांची गर्दी आपण पाहतोय, ही अक्षरशः रस्त्यावरती उभे राहिलेले हे चित्र दिसतंय। म्हणजे एकंदरीत पूर्णपणे हे निराधार माणसं आधारसाठी आधार शोधतायत आणि आधार कार्ड बनवण्यासाठी ज्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावरती जी ही काही चिंता दिसतीये, मेरा नंबर कब आएगा। आणि आतमध्ये बसलेला तो इसम अतिशय व्यवस्थितपणे पंख्याखाली बसलेला आहे किंवा तो एसी मध्ये बसलेला आहे, आणि ही जी काही जनता आहे आधार कार्ड काढण्यासाठी या ठिकाणी उभी आहे। आणि विषय असा आहे की इतका मोठा या तहसील कार्यालयाचा आवार आहे, आणि या ठिकाणी इतकी मोठी यांना जागा असल्यानंतर सुद्धा या ठिकाणी यांना एक छोटा कार्यालय आणि बसण्यासाठी या ठिकाणी यांना जर त्यांनी जागा दिली असती तर काय बिघडलं असतं का? कारण सरकारीच कार्य आहे ना, हे काय प्रायव्हेट कार्य तर नाहीये ना। पैसे घेतायत आणि सरकार जमा होतात, तिजोरीमध्ये महसूल जमा होतो, हे काय मोफत नाही, फुकट नाही। तर हे अशा पद्धतीने जर हे कार्य होत असेल तर याला काय म्हणावं? या जनतेची फसवणूक आहे, लुबाडणूक आहे की काय आहे? जनता ही जी इथं येते आणि इथे आल्यानंतर यांना जर सुविधा व्यवस्थितपणे जर मिळत नसेल तर याला काय म्हणायचं? म्हणजे ही निराधार जनता, भारतीय जनता ही अक्षरशः निराधार दिसते आणि आधार शोधती अक्षरशः। या ठिकाणी आमच्या माता भगिनी पण उभ्या आहेत, लहान मुलं मुली या ठिकाणी उभ्या आहेत। शाळेमध्ये सुद्धा सक्ती करण्यात आलेली आहे की आधारशिवाय त्यांना मुलांना त्या ठिकाणी बसता येत नाही। म्हणजे हा कुठला प्रकार आहे? शाळेमध्ये सुद्धा ही सक्ती, आधारची सक्ती मुळात दिलेलीच नाहीये। सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निर्णय लागलेला आहे की आधार हे अनिवार्य नाही, तरी सुद्धा मुलांना इतकी सक्ती का केली जाते? आणि त्याच्यामुळे या मुलांना घेऊन ही इथं पालक वर्ग या ठिकाणी अक्षरशः आपल्या लहान मुलांना इथे या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। कशासाठी? तर फक्त आधार कार्ड काढण्यासाठी। आणि आधारची ही जी सक्ती आहे ही कशासाठी आहे? सरकारनं याचा गांभीर्याने विचार करावा। हे दृश्य अहिल्यानगरचं आहे, आधार केंद्रावरचं आहे, तहसीलदार कार्यालय अहिल्यानगर इथला हे दृश्य आहे। आणि आपण बघतो एका ठिकाणचं दृश्य नाही, तर हे मी तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणचे दृश्य दाखवलेले आहे। ठिकठिकाणी अख्ख्या भारतामध्ये अशा पद्धतीचं ज्या ठिकाणी आधार केंद्राचं जे ऑफिस असेल त्या ठिकाणी ही जी गर्दी असते, आणि गर्दी याच्यासाठी असते की आपला आधार केव्हा होणार, आधार केव्हा तयार होणार। कारण आज आधार केल्यानंतर, आधार कार्ड बनवल्यानंतर, त्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याचं निश्चितीकरण काहीच नाहीये। निश्चित कधी होणार, कधी आधार कार्ड भेटणार याची चिंता या पालक वर्गांना सतावत असते। कारण एक बाजूला शाळेमध्ये दट्टा लावलेला असतो की त्या मुलांना आधार कार्ड घेतल्याशिवाय, आधार कार्ड दिल्याशिवाय आम्ही बसू देणार नाही। आणि या ठिकाणी पाहिलं की अशा पद्धतीनं रस्त्यावरती अक्षरशः ही जनता उभी आहे। इतकं मोठं कार्यालय असताना सुद्धा या ठिकाणी जर एकही ऑफिस, एकही व्यवस्थितपणे मोठं दालन याच्यासाठी जर दिलं गेलं असतं तर या लोकांना त्या ठिकाणी किमान व्यवस्थितपणे उभं राहण्यासाठी, बसण्यासाठी तुमचं तर ना तेवढं तारतम्य तुमच्यामध्ये ती ना माणुसकीच नाहीये। सरकारमध्ये ती माणुसकीच राहिलेली नाहीये की कोणाला अक्षरशः या ठिकाणी त्रास दिला जातो। जनता अजिबात काही बोलत नाही, आवाज उठवत नाही। जर आवाज उठवला तरच ते योग्य होईल, जनतेने जर आवाज उठवला तरच ते व्यवस्थितपणे होऊ शकतं। अशा पद्धतीनं जर हे कार्य होत असेल तर याला काय म्हणावं? सरकारनं यामध्ये जातीनं लक्ष द्यावं ही मी विनंती करतो। काढण्यासाठी जी ही रांग लागलेली आहे आणि अक्षरशः रस्त्यावरती ही आमची भारतीय जनता काहीही चूक नसताना आधार शोधण्याचा प्रयत्न करते। अक्षरशः ही जनता मला इथे निराधार दिसतीये। इतकं मोठं ऑफिस आहे या ठिकाणचं, हे तहसीलदार कार्यालयाचं, पण एक साधं ऑफिस सुद्धा या ठिकाणी त्यांना देण्यात आलेलं नाही। आमच्यासोबत काही जनतेमधनं काही ना प्रतिक्रिया येत आहेत, यांची काही प्रतिक्रिया आपण ऐकूया। खूपच बोलकी प्रतिक्रिया आहे। तुमचं काय प्रॉब्लेम काय आहे? हॅलो, नमस्कार, मी अभिषेक मामऱ्या। ॲक्च्युली मी माझ्या वाईफचा आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळेस मला निराशाच जाणवली। कारण दरवेळेस म्हणजे ती व्यक्ती तिथं असून सुद्धा, म्हणजे पंचिंग वगैरे सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा
नंबर किंवा त्याचा ॲड्रेस किंवा त्याचं नाव व्यवस्थित अपडेट होत नाही आहे. त्याच्यामध्ये माझे साधारण 600-700 रुपये त्याच्यामध्ये गेले. म्हणजे वेळ महत्त्व पैशाचा नाही आहे, पण ॲटलिस्ट आपण एवढ्या रांगेत आपण उभं राहतो आणि एवढी रांग लावून आपण हे करतो, आपला वेळ कामाचा वेळ काढून आपण इथं येतो, तरी पण आमचं आधार अपडेट होत नाही. ही खंत वाटते. ही यांची खंत या ठिकाणी यांनी व्यक्त केलेली आहे की हे आधार याच्यासाठी आलेत, अपडेट करण्यासाठी आलेत. पैसा सुद्धा गेला, 500-600 रुपये गेले. म्हणजे काय मोफत पैसा येत नाही. सरकार कुठलं काही अनुदान देतं का कोणाला? आणि पैसे त्यांचे जातात, वेळही वाया जातो, वेळेचा अपव्यय आहे. आणि व्यय म्हणजे अर्थाचा पण सुद्धा अनर्थ होतो. आपली कामधामं सोडून या ठिकाणी पालकवर्ग या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि कोणाचंही व्यवस्थितपणे काम या ठिकाणी होताना जवळपास मला तरी दिसत नाही. कोणावरती मी आरोप करत नाही. होत असेल कदाचित आतमध्ये त्यांना विलंब होत असेल, पण किमान एक माणूस बसून काय अर्थ होणार नाही. 10 टेबल लावा ना. सरकार आहे ना, सरकारचं काम आहे ना. आधार याच्यासाठी तुम्ही आधार कार्डसाठीच हे ऑफिस उघडलेलं आहे ना. मग याच्यासाठी या ठिकाणी काहीतरी तुम्ही बोलायला पाहिजे ना. तुमची काय प्रतिक्रिया आहे या ठिकाणी? तुम्ही कशासाठी आलात? आधार कार्ड याच्यासाठी. बघा, ह्या पालक इथे आलेले आहेत आणि यांची ही चिमुकली यांच्या कडेवरती आहे. अक्षरशः आता हे विचार करतायत. मुलगी सुद्धा म्हणते मेरा नंबर कब आएगा, आणि पालक सुद्धा आता हे 3 दिवसापासून या ठिकाणी येत आहेत, अपडेट होत नाहीये. म्हणजे मशिनरी ती जी आतली आहे ही बोगस आहे की व्यवस्थितपणे नाहीये. एक तर ना पूर्ण काही इथे आल्यानंतर पालक वर्गाना अक्षरशः सर्व्हर डाऊन आहे. हे एक कारण हे नेमकं त्यांचं म्हणजे पक्क असतं. काही झालं, कुठे जायचं असेल, सर्व्हर डाऊन आहे. म्हणजे कोण डाऊन आहे? सरकार डाऊन आहे. सरकारला डाऊन करावं लागेल असं वाटतंय. काही दिवसानंतर या ठिकाणची ही जी परिस्थिती आहे, नेपाळची परिस्थिती व्हायला पाहिजे. जी नेपाळमध्ये परिस्थिती झाली होती ना, ती अक्षरशः आता भारतामध्ये काही दिवसानंतर होणारच. यात कोणाच्याही भविष्याची आणि कोणाच्याही भवितव्याची आणि कोणाच्याही याची काही नोंद या सरकारनं घेतली नाही तर त्यांना याचं नुकसान भरपाई त्यांना सहन करावी लागेल. इथे ही जी रांग आहे, अक्षरशः पालकवर्ग या ठिकाणी आणि आपल्या मुलांबाळांना घेऊन उभे आहेत, पण त्यांचं या ठिकाणी नंबर लागत नाही. नंबर लागल्यानंतर अपडेटही होत नाही. सारख्या चक्रा माराव्या लागतात. या ठिकाणी सरकारनं लवकरात लवकर जातीनं लक्ष द्यावं. मी जस्ट लुक न्यूज साठी सुफी सय्यद, अहिल्यानगर.